साताऱ्यामधील जलमंदिर पॅलेसमध्ये खासदार उदयनराजे यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये होळी पौर्णिमा सण साजरा झाला। यावेळी दमयंती राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक विधीनुसार होळी साजरी केली गेली आणि यानंतर होलिका दहन करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हिंगोलीमधल्या रिसोड महामार्गावर संशयित वाहनांची सखोल तपासणी केली जाते। कागदपत्रांची पडताळणी सुद्धा केली जाते। रायगडमध्ये होळी दहनाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडलेला आहे। होळी सजवून विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते होळी प्रज्वलित करण्यात आली। रायगड जिल्ह्यामध्ये 4000हून अधिक ठिकाणी होळी प्रज्वलित करण्यात आलेली आहे। पुणे शहर पोलीस वाहतूक शाखेकडून 30 ठिकाणी नाकाबंदी करून ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। ती मोहीम आता राबवली जाते। धुलीवंदन राज्यामध्ये साजरे केले जात असताना नियमांचं पालन करा, मद्यप्राशन करू नका, वाहन चालवू नका असं आवाहन पुणे पोलिसांनी केलेलं आहे। वाहतुकीचे नियम मोडल्यास कारवाई सुद्धा केली जाणार आहे। रायगडच्या कोडीवाळ्यामध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। अलिबाग मुरुड तालुक्यामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते। होळी सजवल्यानंतर महिलांनी त्याची पूजा केली आणि नंतर पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरला। हिंगोलीच्या कवडामध्ये सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग तयार केले। बाजारामध्ये मिळणाऱ्या घातक रासायनिक रंगामुळे त्वचा आणि डोळ्यांना होणारी इजा टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग बनवलेले आहेत। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये बोली पंचतन गावामध्ये होळीचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला। ग्रामदैवत चिसंबा देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये होळी दहन करण्यात आलं। मंदिरामध्ये जाऊन ग्रामस्थांनी देवीचा नवस फेडल्यानंतर होळीची विधिवत पूजा झाली आणि त्यानंतर रात्री उशिरा पारंपरिक खालू बाजाच्या दालावर फेर धरत ग्रामस्थांनी होलिका दहन केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थान गणपतीसमोर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत होळी साजरी केली। यावेळी विविध पक्षांचे नेते एकमेकांना रंग लावत आनंदोत्सवामध्ये सहभागी झाले। महापौर, उपमहापौर, आमदार प्रदीप जयस्वाल, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकमेकांना रंग लावला। T20 विश्वचषक स्पर्धेमधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मोठा निर्णय घेतलेला आहे। यंदा पाकिस्तानचं आव्हान सुपर 8 मध्ये संपुष्टात आलंय आणि त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर दंडात्मक कारवाई केलेली आहे। पीसीबीनं प्रत्येक खेळाडूला जवळपास 50 लाख पाकिस्तानी रुपये इतका दंड ठोठावला जाणार असल्याचं सांगितलंय। अफगाणिस्तान क्रिकेट संघ जून महिन्यामध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे। भारतामध्ये दौऱ्यामध्ये अफगाणिस्तान संघ 1 कसोटी सामना आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे। 6 जूनला न्यू चंदीगड इथे अफगाणिस्तानसोबत कसोटी सामना रंगणार आहे। 14 जूनपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे। राज्यातील उत्पादित फळं, फुलं आणि मध यापासून बनवलेल्या वाईनला प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे। या संदर्भात राज्य सरकार लवकरच एकात्मिक धोरण अवलंबणार आहे आणि त्या अंतर्गत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। त्यामुळे आता द्राक्ष वाईन प्रमाणे सर्व फळांच्या वाईनला प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। पुणे मेट्रोची प्रवासी सेवा आज सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत बंद असेल। धुलीवंदन निमित्तानं मेट्रोची प्रवासी सेवा बंद असेल आणि त्यानंतर दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत नियमितपणे ही प्रवासी सेवा सुरू असणार आहे। आज रात्री घोडबंदर मार्गावरील मानपाडापर्यंत वाहतूक बंद असेल। आज पहाटे 5 वाजेपर्यंत ही वाहतूक पूर्णपणे बंद असेल आणि गर्डर लॉन्चिंगचं काम असल्यामुळे ही वाहतूक बंद होणार असल्याचं सांगण्यात आलंय। पर्यायी मार्गाचा अवलंब करा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं पारेगाव ते पैठण दिंडी सोहळ्याला आज 51 वर्ष पूर्ण झाली आहेत। दिंडीचा पारेगावमधून प्रस्थान झालेला आहे। 140 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही दिंडी पैठणला पोहोचणार आहे।
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायतीच्या बैठक ही पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। फुलंब्री शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीनं 94,77,00,000 रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे। हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार गैरहजर होते। गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुरुष उमेदवारांना 4 मार्च आणि महिला उमेदवारांना 5 मार्चला पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये 56,000हून अधिक पदं रिक्त असल्याची माहिती ही सध्या मिळते आणि यापैकी 9,000 पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका वाहतूक अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार आहे। शहागंज मधल्या हातगाड्यांचा मुद्दा गेल्या 8 दिवसांपासून गाजतोय। हातगाडी चालकांनी एका ठिकाणी न थांबता फिरून व्यवसाय केला पाहिजे। काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खुल्या जागेंवर हातगाड्या लावून याची सोय करून दिली पाहिजे। यासाठी वाहतूक अभियंता नियुक्त केला जाणार आहे। अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले। दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही आणि तो मिळावा, वेतन बदलातील फरक कर्मचाऱ्यांना वेतनासोबत अदा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केलेलं आहे। तर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यामधील भोर हातनोशी गावात भर दिवसा घरफोडीची घटना घडली आहे। बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी 2,50,000 सोन्याचे दागिने आणि 5,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 2,55,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणामध्ये भोर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलीस गस्त वाढवण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। ठाणे आणि कळवा या 2 शहरांना जोडणाऱ्या कळवा खाडीवरच्या जुन्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना रंगरंगोटी केलेली आहे। मात्र या रंगोत्सवात पादचाऱ्यांच्या मूलभूत सुरक्षेचा विसर सगळ्यांनाच पडलाय। पुलावरील पादचारी मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे। ठिकठिकाणी गटारांची झाकणं सुद्धा तुटलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना धोका संभवतोय। सांगली महापालिकेची पहिलीच महासभा वादळी ठरली। शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा, त्याचबरोबर उद्यानांची दुरवस्था, ड्रेनेज योजना यासह इतर मुद्द्यांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। पुण्याच्या भोर तालुक्यामधील शालेय पोषण आहार, स्वयंपाकी आणि मदतनीसांचे गेल्या 3 महिन्यांपासून मानधन रखडले। आहार शिजवणं, स्वच्छता, धान्य व्यवस्थापन यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडूनही मानधन तुटपुंज मिळत असल्याची खंत व्यक्त केली जाते। त्यामुळे थकीत रक्कम तातडीनं देऊन मानधन वाढ आणि शासकीय सेवेमध्ये कायम करण्याची मागणी केली जाते। पुण्याच्या रांजणगावमध्ये औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या गावामध्ये काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। अचानक जमिनीला कंपन जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे आणि त्यामुळे सध्या ते भयभीत आहेत। याचं कारण काहीतरी स्पष्ट व्हायला पाहिजे। शिरूर तालुक्यामधील फाकटेमध्ये एका घराला रात्री अचानक आग लागली आहे। आगीमध्ये संपूर्ण घर जळून गेलेलं आहे। कुठलीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये, मात्र घरातलं सगळं साहित्य यामध्ये जळून गेलंय।